नमस्कार. शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीतले निकाल आल्यापासून महायुतीत अस्वस्थता आहे, ती काही लपून राहिलेली नाही. लोकसभा निवडणुकीत महायुतीत ज्या काही घटना घडल्या होत्या त्यावेळेला त्या डावपेचाचं राजकारण भाजपने केलं होतं. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गट काही बोलत नसला तरी त्यांना हे सहनही होत नाही, हे पुन्हा पुन्हा दिसून येते. त्यातल्या त्यात अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना आता पुन्हा उमेदवारी तरी मिळेल की नाही याची धास्ती आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून अजित पवार यांच्या पक्षातील अनेक आमदारांची चुळबुळ सुरू आहे. अजित पवार यांचे बरेच आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाऊ शकतात अशी परिस्थिती आधीच तयार झालेली आहे. आता केवळ हा मुहूर्त कधी निघतोय याचीच प्रतीक्षा आहे. निलेश लंके यांनी तर मुहूर्त काढला आणि शरद पवार यांच्याकडे जाऊन ते खासदारही झाले. आता अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाण्यासाठी परतीच्या वाटेला लागलेले आहेत. अजित पवार यांच्या गटातील अनेक आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे परत जाण्यासाठी संपर्क करीत आहेत अशी माहिती सतत समोर येत असते. आमदार जरी उतावीळ झाले तरी सगळ्यांनाच शरद पवार गटात घेतलं जाणार नाही हे आधीच त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यातच यातील काही नेत्यांना पक्षात घेण्यास शरद पवार गटातील नेत्यांचाच विरोध आहे. त्यामुळं या नेत्यांची घरवापसी तसा हा आता बिकट मार्ग आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना पुन्हा पक्षात घेण्यास शरद पवार गटाचे नेते संजय कोकाटे यांनीच प्रखर विरोध केलेला आहे. आमदार बबन शिंदे सध्या माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. स्थानिक राजकीय परिस्थिती पाहून आता ते शरद पवार गटाकडून विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. खोबरं तिकडं चांग भलं हा तर नियमच आहे ना हो. दुसरीकडे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंढरपूरचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना सुद्धा शरद पवारांची साथ सोडावी लागलेली होती. ऐनवेळी साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली होती, अनाजी पंथाची कारवाई. पाटील यांनी भाजपला साथ दिली की लगेच ही कारवाई थांबलीही होती. आता हे दोन्ही नेते पुन्हा शरद पवार यांच्याकडं परतीच्या वाटेवर आहेत. अभिजित पाटील हे तुतारी घेऊन लढणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. पण बबन शिंदे आणि पाटील या दोघांनाही शरद पवार गटातूनच विरोध होऊ लागला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाला आणि उमेदवारीला पक्षातील पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी देखील विरोध केला आहे. आणि हा विरोध जो केला आहे तो प्रखर विरोध केलेला आहे. आमदार बबन शिंदे आणि अभिजित पाटील पुन्हा शरद पवार गटात येणार असतील तर आम्ही दुसऱ्या पक्षात जाणार असा थेट इशाराच माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संजय कोकाटे यांनी दिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अभिजित पाटील आणि माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी शरदचंद्र पवार पक्षाच्या विरोधात काम केलेलं होतं. लोकसभा निवडणुकीनंतर आमदार बबन शिंदे हे अगदी अलीकडे शरद पवार यांना भेटलेही होते. त्यांना तिथं काही फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याची चर्चा तरी आहे. आता हे अभिजित पाटील यांना शरद पवार यांच्याकडून उमेदवारी मिळण्याची मात्र चिन्ह आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आमदार बबन शिंदे आणि अभिजित पाटील हे दोन्हीही नेते विधानसभेसाठी शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक तर आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या जोरदार चर्चाही सुरू झाल्या आहेत. मात्र माढ्यातील शरद पवार पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या दोघांनाही विरोध केल्यामुळं शरद पवार गटाची डोकेदुखी वाढलेली आहे. नेते यायला तयार आहे तो, पण स्थानिक पातळीवर विरोध होत आहे. यांना घेऊ नका परत पक्षात असं सांगितलं जात आहे. त्यामुळं शरद पवार यांचीच आता कोंडी होऊ लागली आहे. आता ही कोंडी कशी फुटते याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अर्थात शरद पवार आहेत ते कोंडी तर फोडणारच. आता कशी फोडणार हे मात्र लवकरच कळेल. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.